ह्या झाडाला रोट्या लागलेला, त्याच्यामुळे झाडाची पानं पूर्ण पिवळी झालेली आहेत. रोट्या लागल्यानंतर आम्ही पहिली त्याची साल काढली व त्यावरती शेण आणि मुंग्यांची पावडर मिक्स करून व केमिकल मिक्स करून वरती लावलेलं. तरी पण त्याच्यात आणखी रोटा जात होता, भुसा आतमधून येत होता. नंतर आम्ही कल्की वापरायला सुरुवात केली. पहिली आम्ही स्प्रे केला, नंतर 4 दिवसांनी मुळांना दिली. त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला काय परिणाम जाणवला? झाड पूर्णपणे पिवळे झालेले आहेत. आता हिरवं पालवी येऊ लागलेली आहे. अच्छा. आणि तो जो काय भुसा पडत होता त्याचा काय आहे? कल्की घातल्यानंतर अजूनपर्यंत पडलेला नाही आहे आणि आता त्याला बाजूनी सालही येऊ लागलेली आहे. एका साईडने पूर्ण फांदीला नवीन पालवी आलेली आहे. आणि आंब्याविषयी काय म्हणताय? यावर्षी झाडाला रोटा लागू नये कल्की घातल्यामुळे आंबेही शांत प्रकारे लागले. साधारणतः किती आंबे या झाडाचे आपल्याला मिळतील असं वाटतं? 5 पेटी तरी आंबे या झाडातून मिळतील असे वाटतं. अजूनपर्यंत 3 पेटी आम्ही काढले, 2 पेटी भेटतील. पिवळं झालेलं त्याच्यामुळे अजिबात आशा नव्हती. त्याच्यामुळे यावर्षी कल्की घातल्यामुळे जरा तरी आम्हाला हे भेटले. आंब्यांना काही रोग वगैरे काही होता का? नाही होता, रोग वगैरे नाही होता, संपूर्णपणे चांगले होते. बरं. आंब्यावर डाग तर मुळीच दिसत नाही आहेत. हो. हां? हो.